नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे रविवार आणि मी आज ठेवलं आहे माझ्या भावासाठी केळवण ठेवलं आहे, कारण त्याचं लग्न आहे। तुम्हाला माहीत आहे त्याची शॉपिंगचा व्हिडिओ तर मी टाकला होता। तर आज त्याचं केळवण आहे, त्याला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला आम्ही केळवणाला घरी बोलवले। तर मी हे बघा, हे असं नाव काढलं आहे संकेत आणि प्रीती, तुम्हाला उलटं दिसेल ते। तर डेकोरेशन बाकी आहे आणि एक मिनिट, सो खूप जणांनी मला मेसेज केले होते की तुमचा मुलगा दिसत नाही, कुठे गेला आहे। तर आमचा मुलगा गेला होता कुठे माहिती आहे का? त्याच्या आत्तूकडे। कुठे गेला होतास तू? हां सांग। आत्तूकडे, म्हणून तो एवढे दिवस व्हिडिओमध्ये दिसत नव्हता। आणि माझी डे नाईट चालू होती, तर मला हे दोघं जण खूप कमी भेटतात। बोलायला लागले बुक, कारण आम्ही अंधेरीवरून आलो जेवून, तर त्याच्यानंतर काही खाल्लं नव्हतं। तर आता आम्ही चहा पितोय आणि लग्नाची पण शॉपिंग बाकी होती। तर आज केलो नाही, तर केळवणाची तयारी आहे, थोडा पसारा वगैरे आहे घरी। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। सो आमची तयारी सुरू झाली आहे केळवणाची। तर तुम्हाला दाखवते वैभव काय करतोय। इकडे वैभव वड्याचं पीठ मलतोय मस्तपैकी, मस्त सुगंध आलाय। आणि इकडे आहे पनीरच्या भाजीची तयारी, कारण भाऊ तर नॉनव्हेज खाणार, पण आमच्यासाठी पनीरची भाजी वडे वगैरे असं बनवायचं आहे। तर त्याची तयारी सुरू झाली आहे आणि आम्ही आता इकडे डेकोरेशनसाठी सुरुवात करते। इकडे डेकोरेशन करायचं आहे, युवांश बोलत आहे इकडे डेकोरेशन करायचं आहे। तर मी डेकोरेशन करून घेते पटापट। वैभवने तर जेवणाला सुरुवात केलीच आहे, पटापट मी सुरुवात करते। आणि तुम्ही लोकांनी हे बघितलं नव्हतं, तर मी युवांशच्या बर्थडेसाठी ह्या फ्रेम बनवून घेतल्या होत्या। ह्या बघा, त्याचे लहानपणीचे फोटो वगैरे नव्हते, तर हे आहेत फोटो। आणि युवा जन्मला होता तेव्हा बघा केवढा होता तो, एकदम 1.5 किलोचा झाला होता। आणि हा बारशाचा फोटो आहे बदलेला। आणि हा बघा किती क्यूट, पहिल्यांदा स्कूलमध्ये गेला होता तेव्हाचा फोटो आहे। तर आता टाइमपास करून चालणार नाही, कारण खूप कामं आहेत मला। डेकोरेशन वगैरे करून घेते फटाफट। आणि आमचा युवांश इकडे खाऊ खातोय, मज्जा आहे द्यायची आज। तर युवांश तुम्हाला काहीतरी दाखवतोय, दाखव बघू। न्यू वॉच, वाव। कोणी दिला? आम्ही वनी कोणी डॅडानी बाग, तिकडे डॅडाचा आवाज आला। तर आता संध्याकाळचे 7:45 वाजलेत, भाऊ वगैरे येतील थोड्या वेळेला। आम्ही आता वडे तळायला घेतो, इकडे 7:45 वाजलेत। भाऊ आता माझ्या थोड्या वेळात येईलच। आम्ही इकडे डेकोरेशन वगैरे करून घेतलंय, हे बघा सिम्पलच। इकडे संकेत दिले, हे मी स्वतः तयार केलं आहे। आणि प्रीती लिहिले, अजून डेकोरेशन बांधचं ते मी आणि वैभव करणार आहोत। तर तोपर्यंत आधी आम्ही म्हटलं वडे वगैरे करून घेतो। तर इकडे वैभव वडे तळायला घेतले त्याने, हे बघा इकडे थापून देते ना वैभव, इकडे तळतोय। तर बाकीचं जेवण तर झालंच आहे। हे काय आहे? हे आहे चिकन तर तयार झालंय। आमचा युवांश इकडे आंघोळ करतोय। तर बाकीचं जेवण वगैरे झालंय, पनीरची भाजी, कारण आम्ही नॉनव्हेज खात नाही, मी आणि वैभव। तर आमच्या दोघांसाठी पनीरची भाजी आणि बाकीच्या लोकांसाठी नॉनव्हेज आहे। तर भाऊ थोड्या वेळात येईल, तोपर्यंत बाकीचे आवरून घेते। तर आमची केळवणाची तयारी झाली आहे, आम्ही रेडी आहोत। मी इकडे आरत घेऊन आहे आणि इकडे बहीण पाणी घेऊन लोट्यामध्ये। आमचं डेकोरेशन वगैरे झालं आहे, तुम्हाला मग अशी इथं दाखवलं। आणि इथे असं फुलं वगैरे लावलेत अशी थोडीशी। तर भावाचं यायची वाट बघतोय आम्ही इथे।
तो काही क्षणामध्ये त्याचं आगमन होणार आहे. बाई पण वाट बघते, तिला पण भूक लागली. भूक लागली नाही, पाणी आलं. हो आमचा कॅमेरा साईड आहे इकडे. नाचू नकोस. खाली दिसतंय दिसतंय. इथं काय केलं नव्हतं, कोण करतो मला आलं नव्हतं. खाऊ दे, मलाच करायला लागतं. संकेतला खाऊ दे. ए आतमध्ये टाकत आहे अशी फुलं. वैभव बोलतोय. मस्त फोकस दिसतोय एकदम. अरे मामा बघ तिकडे. बस इथे बस, इथे बस, इथे बस. अरे तू बस मी हे करतो काय हा? या. मी दिसत नाही. डायरेक्ट आहे ना त्या ह्याच्यामध्ये बसा. ताट नाही वाढलं. अरे सध्या इकडे बघा. हे नाले मी इंस्टाला टाकणार आहे. बघेल ना. सगळं कट करायचं.